स्वागतम. सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या कला विषयातील मुद्राचित्र या पाठामध्ये हार्दिक स्वागत. चित्रकलेतील एक प्रकार मुद्राचित्र एका सपाट पृष्ठभागावर म्हणजे ड्रॉइंग पेपरवर खडबडीत पृष्ठभागाची मुद्रा घ्यायची आणि त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या रंगसाहित्यामधील तेल खडू, ज्याला आपण वॅक्स क्रायॉन असं म्हणतो, त्याचा उपयोग करायचा. खडबडीत पृष्ठभागावर पेपर ठेवून त्यावर खडूचा दाब देऊन घर्षण करत राहायचे, जेणेकरून खालील खडबडीत मुद्रा कागदावर आपल्याला उमटलेली दिसते. त्यासाठी दगडाच्या भिंती, प्लास्टर केलेली भिंत असेल किंवा लाकडावरील काही खडबडीत भाग असेल किंवा घरामध्ये अशा काही वस्तू असतात, खुर्ची, टिपॉय, बसण्यासाठीचा स्टूल, अशा अनेक वस्तूवर काही डिझाईन असतं आणि त्याला स्पर्श केला असता ते थोडंसं खडबडीत जाणवतं. या सर्व पृष्ठभागाची कागदावर मुद्रा घ्यायची. यातील एक नमुना मी तुमच्यासमोर आता ठेवलेला आहे. एका छोट्या स्टूलवर मुद्रा घेतलेली आहे. त्यासाठी अनेक रंगांचा वापर केला. या कागदाच्या पाठीमागील बाजूस आपण एक ड्रॉइंग करणार आहोत, ते फ्लॉवर पॉटचं. फ्लॉवर पॉट हा समांगी आणि विषमांगी अशा दोन प्रकारचा असतो. त्यापैकी इयत्ता 5वीसाठी समांगी आकार आपण निवडण्यास हरकत नाही. समांगी आकार हा अर्धा ड्रॉइंग करून घेतल्यानंतर तो कात्रीने कापून घेतला असता त्याचं एक स्टेन्सिल तयार होतं. ते स्टेन्सिल आपण मुद्राचित्रासाठी नंतर वापरायचं आहे, ते म्हणून बाजूला ठेवून द्या. आणि असा एक सुंदर हा एक फ्लॉवर पॉटचा आकार तयार झालेला आहे. तो आता एका कोऱ्या कागदावरती कागद उभा धरून त्यावर चिकटवायचा आहे. त्यासाठी फेविकॉल या माध्यमाचा वापर करायचा. प्रात्यक्षिकामध्ये पाहताय फेविकॉल कशा पद्धतीनं लावलं आणि सेंटरला कसा ते चित्र ठेवून त्यावर पुन्हा एका कपड्याने दाब दिलेला आहे. त्याचबरोबर इयत्ता 6वीसाठी विषमंगी आकार आपण निवडणार आहोत. मग विषमंगी फ्लॉवर पॉट असेल, मासा असेल, फुलपाखरू असेल, यापैकी कोणताही एक आकार घ्यायचा आहे. मी या ठिकाणी माशाचा एक विषमंगी आकार ड्रॉइंग करून तो कात्री आणि कटरच्या साहाय्याने कट करून दाखवित आहे. कात्रीबरोबरच काही ठिकाणी आपल्याला कटरचाही वापर करावा लागेल. हा माशाचा आकार कटिंग करून झाल्यानंतर तोही एका प्लेन, सपाट आणि सफेद कागदावरती फेविकॉलच्या साहाय्याने चिकटवून घ्यायचा आहे. कोणतंही चित्र सुंदर दिसण्यासाठी त्या पेपरला प्रथम 2 सेंटीमीटरची एक काळ्या स्केचपेनने बॉर्डर आखून घ्यायची, जेणेकरून ते चित्र आपल्याला सुंदर दिसतं. मी नमुना म्हणून तुम्हाला एक माशाचा आकार या ठिकाणी दाखविलेला आहे. तुम्ही तुमच्या कल्पनेने कोणताही आकार ड्रॉइंग करू शकता. थोडक्यात कोणत्याही आकाराचं स्टेन्सिल तयार करू शकता आणि आपण एक सुंदर चित्र तयार करू शकतो. धन्यवाद.